नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण वागळी गावातील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत भोडे यांच्या शेतात आलो आहे. तर त्यांनी मक्यावर फवारणी घेतलेली होती, आपण दिलेली होती त्यांना. तर त्यांना रिझल्ट कसा आलेला आहे, आज आपण त्यांची प्रतिक्रिया काय औषधाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तर आपलं नाव सांगा. मी चंद्रकांत एकनाथ भोळे, राहणार वागळी. मी मक्यावरती 2 दिवसापूर्वी आळी वगैरे बघितली होती. त्यानंतर मी कृषी केंद्रावर जाऊन भाऊला सांगितलं मला औषधी वगैरे पाहिजे. ते बूच मारलं होतं तुम्ही आणि झिंकॉल त्यांनी मला तो औषधी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फवारणी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा रिझल्ट मला व्यवस्थित मिळाला. हाडी वगैरे दिसते आता पूर्ण प्लॉट मध्ये, कुठे वगैरे नाही आता एकदम पाक झाली आहे आणि पूर्ण असं मका बी फ्रेश दिसते. तर शेतकरी मित्रांनो, जे बूच आहे, बूच मध्ये आपलं इमाबॅक्टिन 1.5%, त्याच्यानंतर प्रोपेनोफॉस आहे 35%. त्याच्यामुळे अडीचे अंडे असतात ते सगळे मरून जात असतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत असतो. आणि जे झिंकॉल आपण घेतलेलं आहे, तर झिंकॉल मध्ये 39% झिंक आहे. त्याच्यामुळे आपल्या मक्याला जे झिंकची कमतरता भासत असते किंवा पानांमध्ये जी क्वालिटी येत नसेल तर ती क्वालिटी आपल्याला पाहायला मिळत असते आणि लॉंग टाइम ड्युरेशन आपल्याला रिझल्ट हा चांगला मिळत असतो. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या मक्या पिकामध्ये आपण झिंकचा वापर केलाच गेला पाहिजे. जर आपल्याला शेंड्यापर्यंत कणसाचे दाणे भरायचे असतील तर कंटिन्यू जे आपण फवारणी घेत असतो त्यामध्ये आपण झिंक कंटिन्यू हे वापरलं गेलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.